श्री गुरु चरण सरोज रजनी जमन मुकुर सुधारी बरनो रघुवर विमल जशु जो दायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरवु कलेश विकार। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णो वंदे जगद्गुरु। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरध्यानगम्य वन्दे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधो भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी। सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेच आता। महायोग पीठे वरम पुंडरीकाय समागत्य त्विष्वं परब्रह्मलिंगम। पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन। ओ पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन। हो पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया 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 त्यांच्या कृपा दानी कथेचा विस्तारू त्यांच्या कृपा दानी कथेचा विस्तारू। हे दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया 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 त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो। पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। आम्हारी सद्गुरू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो। आम्हारी सद्गुरू दास तू दास तू दास तू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तो का जीव जगत आणि जगदीश जीव जगतामध्ये आलाय, जगदीशाकडे चाललाय.
जात असताना त्या जगतपिता जगतनायक ब्रह्मांडाच्या धण्याचं काही कार्य करतो का? जर करत असेल तर तो अखिल कोटी पंढरीश पांडुरंग या जीवाला त्याच्या मांडीवरती उचलून घेतल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला किंवा मला बरं का, महिला मंडळ पुरुष मंडळे, त्यानं उचलून कडेवरती घ्यावं, त्याच्या हातानं आपल्याला घास भरवावा, त्यानं आपल्या डोक्यावरून हात फिरवावा असं वाटत असेल तर तुमच्याकडे किंवा माझ्याकडे 100 एकर जमीन पाहिजे का हो? बोला ना, येस किंवा नो. 200 किलो सोनं, सोन्यानं जर भगवंताची प्राप्ती प्राप्त होत असती तर मोठमोठ्या धनवानांच्या तिजोरीमध्ये भगवंत लॉक असतात. जरा डीएड बीएड बीपीएड लॉ DHMH इंजिनियर जास्त शिकलेले पडू नयेत, ते फक्त एवढंच म्हणतात बुवा लोकांचा धंदा आहे. पुण्य म्हणजे पाप म्हणजे भूलथाप, पुण्य म्हणजे भूलथाप. या ठिकाणी दैदिप्यमान सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह, 155 वर्षाची परंपरा, श्रीराम मंदिर शताब्दी महोत्सव. महाराष्ट्रातले ख्यातनाम कीर्तनकार या ठिकाणी गावामध्ये येऊन गेले. ज्यांचा आशीर्वाद प्राप्त झाला तुम्हा सर्वांना, वैकुंठवासी हरिभक्तीप्रायण परमपूज्य आदरणीय गुरुवर्य हरिबाबा आचे गावकर व हरिभक्तीप्रायण परमपूज्य आदरणीय गुरुवर्य यादव भाऊ महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं, हरिभक्तीप्रायण शशिकांत महाराज यांच्या प्रेरणेनं सामुदायिक ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा इथं एकत्रित सर्व महाराज मंडळी, ज्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे असे सर्व महाराज मंडळी, हरिभक्तीप्रायण परमपूज्य आदरणीय तुकाराम महाराज मुंढे शास्त्री, पुन्हा सर्व महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित, प्रभुप्रिय गायनाचार्य मृदुंगाचार्य विणेकरी टाळकरी मागे पुढे उभार आहे, संभाळीत सोबदार आहेत. पुन्हा मृदुंग महर्षी हरिभक्तीपरायण सचिन महाराज आहेत. पुन्हा गायनाचार्य, गान गंधर्व, गान कोकिळा, स्वर ताल लय शब्द आकार उकार सगळं गणित जमलेले, गायनातला पुष्कराज हरिभक्तीपरायण रवींद्र महाराज पवार आहेत, कीर्तनकार आहेत बरं. पुन्हा हरिभक्तीपरायण गायनाचार्य, गायन गंधर्व परमपूज्य विठ्ठलजी महाराज आहेत घोले. गान गंधर्व परमपूज्य आदरणीय आमचे माऊली ज्ञानेश्वर महाराज आहेत. पुन्हा हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय गायनाचार्य माधवजी महाराज आहेत. पुन्हा या ठिकाणी प्रकाश महाराज असतील, पुन्हा देवडे सर असतील, पुन्हा या ठिकाणी आमची वारकरी शिक्षण संस्था असेल महाराजांची, गावचे भूमिपुत्र सर असतील, या ठिकाणी शिवव्याख्याते आहेत, कीर्तनकार आहेत. पुन्हा या ठिकाणी पुन्हा हे एक सर आहे सोमसिंग महाराज या ठिकाणी आहेत. पुन्हा आमचे बापू महाराज आहेत. पुन्हा आदी करून लोटन महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. उत्कृष्ट साऊंड सिस्टीम आहे, मॉनिटर आहे, मेड आहे, चांगल्या प्रकारचं. काय सुंदर अशी झाकी बनवली मंदिराची भगवान प्रभू रामचंद्रजीची. माझ्या माता भगिनी आहेत, पुरुष वर्ग, वडीलधारे माणसं इथं आहेत उपस्थित, सर्वश्री महाराज मंडळी. प्रश्न असा उद्भवला बऱ्याचशा मनामध्ये, एवढा मोठा सप्ताह करायचा, मग गावाला नेमकं काय त्याचा रिझल्ट आहे? सर, बऱ्याचशा जणांच्या मनामध्ये प्रश्न उद्भवला, याचं बेनिफिट काय? हे का करावं? फक्त महाराष्ट्रातले महाराज बोलायचे आणि त्यांना मोठमोठे पाकिट द्यायचे, साऊंडवाला मोठा करायचा आणि महाराज मंडळीन काय नाचारे? गावाला याचं नेमकं काय बेनिफिट आहे? काय होतं हे केल्यानंतर? एक लक्षात असू द्या मायबापांनो, ज्या घरामध्ये साधू संतांचे विचार, ज्या घरामध्ये ज्ञानेश्वराच्या ज्ञानेश्वरीतील एक ओवी,
माझ्या तुकोबरायच्या गाथ्यातील एक अभंग उमेश भाई. ज्या घराला रुचला पचला कळाला समजला त्या घरामध्ये दैदिप्यमान विचार प्रणाली विचार शृंखला म्हणजे डिवाइन ब्राइन ट्रस्ट दैवी विचाराचा समुदाय तयार होत असतो. आणि ज्या घरामध्ये दैवी विचाराचा समुदाय आहे संत ज्या घराला हळूहळू कळणार आहेत लगेच नाही कळणार. कारण की आमची कॅप्चर शक्ती फार गंजलेली आहे. का गंजलेली आहे? कारण की आम्हाला अजून आहारच कळाला नाही. आम्ही नको त्या गोष्टीतून अजून ज्या गोष्टीतून बाहेर निघायला हवं त्या गोष्टीतून बाहेर निघालोच नाही अजून. आणि जे घर अगोदरच 100 वर्षापूर्वी बाहेर निघालेत त्या गोष्टीतून ते घर आज टॉपिनला आहेत. माझं म्हणणं तुम्हाला कळलं असेल नसेल मला माहित नाही. साधू संतांनी माझ्या नामदेव महाराजाने अकल्प आयुष्य कोण्या कुळाला आयुष्य मागितलं? कोणत्या कुळाला आयुष्य मागितलं त्याने? व्हावे तया कुळा माझिया सकळा. हरीचे दास आहेत ते. मग हरीचे दास बाह्य स्वरूपाने आहेत का अंतर स्वरूपाने आहेत? म्हणजे वारकऱ्यासारखं दिसावं का असावं? तुम्ही बोला. नाही मी इकडे हात केला. हे आई पतिव्रतासारखं दिसावं का असावं? असावं. महाराजासारखं दिसावं का असावं? नाही तर कपडे बाबाचे लफडे निळ फुलेचे. वॅप थिंकिंग वॅप कल्चर वॅप लाईफ. तुमची विचार प्रणाली तुमचं राहणीमान तुमचं दैनंदिन जीवन तुमची बुद्धी तुमचं मन तुम्ही किती प्रगल्भ आहात. तुमच्या घरामध्ये विचार प्रणाली किती स्टँडर्ड आहे. आपल्या घराला संतांनी आयुष्य मागावं. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा त्या कुळाला आयुष्य दे देवा. का? ज्या कुळामध्ये वॉरियर पोर आहेत किंग आहेत विचारानं ब्रिलियंट आहेत लात मारीन तिथं पाणी काढतील असे दैदिप्यमान लेकर आहेत. लेकर दैदिप्यमान यावेत याच्या करता बापही तेवढ्या क्वालिटीचा लागतो. बायोलॉजी जाणत असाल तर याला आहारशास्त्र फार तगडं लागतं. म्हणजे जीवशास्त्र जर तुम्हाला कळालेलं असेल तर म्हणजे ज्या घराला आहारशास्त्र कळालं त्या घराला संत कळाले थोडे थोडे. आणि ज्या घराला आहारशास्त्र आतापर्यंत कळलंच नाही पोरग बाप पुढं पळतो पोरग मागून धर 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 धर. नको ते खाऊ घालाल नालायक मुलं जन्माला येतील मूर्ख मुलं येतील. अकल्प आयुष्य ह्या कुळाला मागत नाहीत लोक. एक लक्षात ठेवा. ऑरियर किंग राजा डेव्हलप करणारा लात मारीन तिथं पाणी काढणारा लेकरू आपल्या घरात जन्माला यावं. आय कॅन डू. मी करू शकतो मी बनवू शकतो. आपली मुलगी 200-300 रुपयाच्या रिचार्ज वारी कोणाबरोबरही पळून जाऊ नये. कळलं का? ए आई आपल्या पुरीला कोणीही लंगासुंगा फसून पळून नेऊ नये याच्याकरता घरातली आई सुद्धा तेवढी इंटेलिजंट आणि स्मार्ट लागते. स्मार्ट म्हणजे तिची स्किन ग्लो करणारी असावी का बुद्धी ग्लो करणारी असावी? ए बोल ना ग ओ यमुना मावशी. तिची हेअरस्टाईल असावी का हेअरस्टाईल असावी? तिचं ब्लाऊज इतका असावं की इतका असावं? पाठीमागचा ब्लाऊजचा गळा एवढी 2 पट्टाचीच बोटी असावी का आखी असावी? हसू नको बोल आई. एक सांगू ज्या रामाला सीता ब्रिलियंट आहे ना त्या रामाच्या पोटी लव अंकुश आहे. ज्या शहाजी राजेला राजमाता ब्रिलियंट आहे त्या राजमातेच्या आणि शहाजी राजेच्या मिलनातनं निर्माण होणारी छत्रपती राजा आहे. परमार्थ म्हणजे भोळा त्याचा भाव भोळा त्याचा देव. परमार्थ मूर्खाचा बावळटाचा नालायकाचा नाहीये.
नुसती दाढी वाढली आणि चंद्रकोर लावला म्हणजे आपण राजा होऊ का? आणि मग मला खरं सांगा माय बापांनो, माझ्या तरुण मित्रांनो, खरं सांगा, ज्या छत्रपती राजांच्या जन्माच्या अगोदर सुलतानी सत्ता माझ्या महाराष्ट्राच्या उरावरती थय्या थय्या नंगा नाच करत होते. मांग महार समार कुमार तेली धनगर वंदरी माळी साळी कोळी मराठा लवार सुतार या 18 पगड जातींच्या स्त्रियांची आबरूची लक्तर दिवसा ढवळ्या वेसीवरती टांगल्या जात होती. 5वा का 6वा महिना माझ्या राजमातेला होता आणि राजमाता जगदंबे समोर जाऊन फक्त एवढंच मागणं मागत होती, आई जगदंबे, माझ्या पोटात पोरगा आहे का पोरगी माहित नाही, पण माझ्या आया बहिणींच्या आबरूची लत्तर दिवसा ढवळ्या वेसीवरती टांगल्या जात आहेत. हे आबरू लुटणारे हात कलम करणार पोरग किंवा पोरगी माझ्या पोटी जन्माला येऊ दे. असं जर लेकरू जन्माला घालायचं नसेल तर मला वांज राहू दे, मेलेला गोळा माझ्या पोटातून बाहेर येऊ दे. या तो कबीरजी बहुत बढिया कहते हैं. जननी जने तो वैसा जने संत भये याशु नाही तो बांझ बने आहे बिगाडे नो हे रामा आहे बिगाडे नो. हे जननी जने तो ऐसा जने संत होया शूर नहीं तो बाज भली आहे बिगाडे नो हे रामा आहे बिगाडे शननी जेणे तो ऐसे जेणे संत बने या शूर नाही तो भली ओ बांझ भली काय बिगाडे नूर. म्हणजे सौंदर्य कशाला, येडे पोढ जन्माला घालाय. काय उपयोग आहे. नाथ बाबा म्हणतात काय माये गेली होती भूतापास. पुढचं म्हणूच नका, हरिनाई मुखाची म्हणूच नका. येडे पोरं जन्माला आले महाराज. ए आई मला खरं सांग, कोणासमोरही न नाचावं माझ्या महाराष्ट्रातल्या भगिनीनं, माझ्या बहुजन समाजातल्या आईनं राजाने याच्याकरता जन्म घेतला होता. नाचणं बंद, इज्जतीनं जगावं, अब्दीत राहावं, याच्यासाठी माझ्या राजमाताजी जाऊन राजाला जन्माला घातलं. आता नको त्या रील वरती नको ते कपडे घालून आपल्याच जर बायका नाचत असत्याल, होय हो तात्या, आपल्या पोरीला 30,000च्या मोबाईल वर जर नको ते पोरग पळून नेत असेल, कुठे आहेत आपण, कुठं आहोत आपण, परमार्थ कोणता कळाला. पोरांच्या दंडातली ताकद वाढली पाहिजे का डोक्यातली ताकद वाढली पाहिजे. तुम्ही डोक्यातली ताकद. मग हा डोक्यातली ताकद वाढवण्याकरता आहार कोणता द्यावा, पोराचं डायजेशन कसं आहे, पचनक्रिया कशी आहे, त्याची फॅट तर नाही वाढत ना. पोरं तयार कसे केलेत तुम्ही, दंडळे चिकंडळे. येडी माके चांद बेटे उदबत्ती लगा की हागणे को बैठे. आपल्या घरात पोरग कसं आहे, आपल्या घरात पोरगी कशी आहे, आपल्या घरात पोरग किती अब्दीत आहे, आपल्या घरातलं लेकरू बुद्धीनं किती स्टँडर्ड आहे, आपल्या घरातली पोरगी विचारानं कृतीनं किती स्मार्ट आहे. समजायचं तुम्हाला ज्ञानोबा कळाले, तुकोबा कळाले. आणि ज्या घरामध्ये हे विचारच नाही ते घरातले पोरं आहेत ना, मग त्या घरातले पोरं आहेत. अभ्यासाच्या वेळेस अभ्यास डोक्यात नाही सर, पुस्तकाच्या वेळेस पुस्तक डोक्यात नाही, फक्त पोरगी डोक्यात आहे. आणि ज्यांनी ज्यांनी कॉलेजच्या काळामध्ये पोरी डोक्यात ठेवल्या ते मग आपलं नाट करायचं नाही, आपण बेकार माणसं. ही स्थिती त्या पोरांची आज.
ज्या ज्या पोरींनं अभ्यास केला नाही, 3-3, 4-4 तास स्टडी केला नाही, आज त्या लोकांचे तिथं कामाला आहेत. रामायण ऐकलं असेल तुम्ही. रेषा कशा करता हो, आखली होती हो लक्ष्मणाने. भाभी उस पार जाना मत, ठीक आहे आप जाओ. आणि मग रेषा ओलांडली का तिथंच राहिल्या सीतामाता. हा, आता तुमच्या माहिती करता सांगतो, जिनं जिनं मर्यादाच्या रेषा ओलांडल्या त्या त्या रावणाच्या ताब्यात आहेत. ऐका नाही सुमन वाहिनी. आणि जिला मर्यादा कळाली ती रामाच्या ताब्यात आहे. हे एवढं फ्लॅक्स लावून जमणार नाही. हे किती भिनलंय. भगवान प्रभू रामचंद्रजी किती भिनलेत, किती रुचलेत, किती पचलेत, किती समजलेत. कौसा मावशी, सुनीता अक्का इथे आहे ना, मंगल वहिनी ते बसल्यात नाही इथे. आहेत ना. द्रौपदा मावशीन त्या कुठे आहेत? हो, लक्षपूर्वक आहे का? ज्यांनी ज्यांनी मर्यादेचं उल्लंघन केलं संपले ते. अशा कुळाला आयुष्य नाही मागत माझे संत. ज्या घरामध्ये धर्माचं रक्षण होतं, ज्या घरामध्ये ब्लेंड शार्प हुशार दैदिप्यमान लेकरं आहेत, ज्या घरातलं लेकरू लात मारीन तिथं पाणी काढल, धर्म लेकराला कळालेला आहे, आहार कळालेला आहे, संगत कळालेली आहे, पंगत कळालेली आहे. आणि म्हणून एक लक्षात असावं, बाबा तुमच्याकडं पोरांचे लग्न वयात आल्यावर करतात का विचारात आल्यावर करतात? पोरग वयात असावं का विचारात असावं? या म्हणतात वयत. आता मजगडी 42च्या पुढे आहेत काही झाडा पडायला लागल्यात. आपण म्हणलं काय चाललं मामा? ते म्हणलं मामा मा दुख लगन झाले नाही. येस, त्यांनी काय केलंय महाराज? त्यांनी फक्त एवढंच केलं, हाई तरुण तर घी माझ्या करून, जाशीन मरून तर टाकतेन पुरून. ज्या घरामध्ये विचार आहे, ज्या घरामध्ये कर्तृत्ववान बाप आहे, ज्या घरातला बाप चांगल्या प्रकारचं जीवन जगणारा आहे, ज्या घरातला आई चांगल्या प्रकारचं लेकराला आहार देणारी आहे, आहारही कोणता असावा? युक्त आहार विहार, युक्त आहार विहार. नेम इंद्रियाची सार, नेम इंद्रियाची सार. नसावी वासर, नसावी वासर. निद्रा बहु भाषण, निद्रा बहु भाषण. युक्त 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 आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार. युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार. पखवाद वाजले टव करत याच्यावरती वार करायच्या घरातलं पोरगे. काही काही डीजे वाजल्यावर टव, काही काही आया टव करायचं डीजे वाजले. कोण कोण नाचत डीजे पुढं? वरबोट करा सारं गाव नाचत आहे. अहो, ज्या छत्रपती राजांनी हे नृत्य बंद करण्याकरता जन्म घेतला होता, आता नको त्याच्या बँडवर आपल्या बाया नाचतायत. खेदाची गोष्ट आहे महाराज. आणि मग त्यांच्या पोटी जन्माला येणारे लेकरं काय करतील? नाचेच निघते, नाचे नाचे. कळाला का? ह्या घराला आयुष्य नाही मागत तुकोबा.
नामदेव महाराज या घराला आयुष्य मागत नाही. तुमच्यात जर असेल कोणी नाचणारी तर पहा, डीजे पुढे कोण नाचत? कोण? कोणीच नाही. खरंच खूप छान आहात तुम्ही. वंदन करावं तितकं कमी आहे तुम्हाला. हो बाबा, ज्या घरातली स्त्री झाकलेली आहे, ज्या घरातलं धन झाकलेलं आहे आणि ज्या घरातलं ज्ञान झाकलेलं आहे, त्या घरातलीच पोरं लात मारीन तिथं पाणी काढतात. ज्या घरातली स्त्री उघडी पडली, ज्ञान उघडं पडलं, धन उघडं पडलं, संपायला काही वेळ लागत नाही. फ्रिक्वेन्स आहेत त्या, लहरी आहेत त्या. आपल्या घरातल्या स्त्रीनं कापडं कसे घालावेत, आपल्या घरातल्या पुरुषानं कापडं कसे घालावेत, याच्यावर तुमच्या घरातला पुढचा पॉइंट आहे. तुम्हाला वाटत असेल महाराज तुम्ही ते ब्लाऊज बद्दल बोलतात, तुम्हाला काही कळतं का? मी आता जॉकेट काढलं, शर्ट काढलं, बनेलोर कीर्तन केलं, तुम्हाला काय वाटत? काय वाटन काय तुम्हाला? तुला म्हणते, तुम्ही म्हणता तुला काही लाज आहे काय? मूर्खायच का, नालाय कायस तू? बायांसमोर बनेलोर येतोस तुम्ही म्हणता मला. मग बायकाचा आबदीतला पोशाख कसा असावा? संपायला लागली महाराज संस्कृती, संपायला लागला धर्म. धर्म म्हणजे काय? तुम्ही म्हणजे धर्म आहात. तुम्ही जर ठरवलं ना तर सपराचा बंगला करायची ताकद तुमच्यात आहे, आणि तुम्ही जर ठरवलं ना बंगल्याचं सपर करायची ताकद तुमच्यात आहे. तुम्ही इथं किती आहात? इथं रामायण कुणामुळं घडलं? स्त्रीमुळं का पुरुषामुळं? महाभारत कुणामुळं घडलं? हा? आणि आता चांगल्या चाललेल्या दोन भावाचा प्रपंचाचा हिचका कोणामुळे होतो? घरातली स्त्री कशी असावी? आई, ज्या घराला स्त्री पण कळालं, राजमाता कळाली, ज्या घराला ज्योतिबाची सावित्री कळाली, ज्या घराला आंबेडकराची रमा कळाली, एक लक्षात असू द्या, बाबासाहेब आंबेडकराची रमा. आज काय जयंती आहे. बाबासाहेब आंबेडकराला एवढं मोठं करायला पत्नीचा हात आहे बरं का. हो, जरा लक्षपूर्वक आहे का? ज्या घराला ज्योतिबाची सावित्री कळाली, ज्या घराला राजमाता कळाली, त्या घराला दैदिप्यमानाने वॉरियर लेकर जन्माला आले, आणि त्या कुळाला म्हणतात अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. मागायचं काय आज देवाकडे? काय मागायचं आज? आमच्या घरातला आहार शुद्ध. मला पवार गुरुजींना प्रमाण दिलं, युक्त आहार, पुढचा शब्द आहे विहार. खाल्लं चांगलं पण पचलं कुणाच्या सानिध्यात? तुमच्या लेकराला तुम्ही ड्रायफ्रूट खाऊ घातले, चांगल्या प्रकारचा भाजीपाला खाऊ घातलाय, पण ते लेकरू फिरतंय कुणा बरोबर आणि पचतंय कुणाच्या सानिध्यात? विहार शब्द आहे पुढचा, विहार. पचलं कुणाच्या सानिध्यात? चांगल्याच्या सानिध्यात पचलं तर ब्लड शुद्ध आहे. ज्याचं ब्लड शुद्ध आहे त्याचं बीज स्टँडर्ड आहे. अमृताची फळे, अमृताची वेली, तेची पुढे चाले बीजाची. ऐसियाचा संग देई नारायण, ओलावा वचन जयांची. जग्यायसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्ती सजावा. पोटा येता हरले पाप, ज्ञानदेव माय बाप. मुळी बाप होता ज्ञाने, तरी आम्ही लागलो ध्याने. बाप स्टँडर्ड असावा. आणि ज्या घराला बाप कळाला, बरं का, मोठी गंमत आहे, त्याने माझ्या घरात येऊन राव कळलं का? त्यानं तुमच्या पदराला पकडावं आणि म्हणावं, 2 दिन से भूका हो, कुछ तो खाने के लिए दे दो ना माँ, असं त्यानं तुम्हाला म्हणावं. आपल्या घरामध्ये दैदिप्यमान लेकरं यावेत याच्याकरता पुरुषाचं खाणं, स्त्रीचं नाणं हे झाकून असावं. आणि मोजक्या घराला आहार कळाला, कळलं का? मोजक्या घराला. आज ते घर मोठे आहेत. महाराष्ट्रामध्ये जिल्हे किती आहेत? वा, 36 जिल्हे. आमच्या महाराजांचे पोर आहे तिथलं वारकरी शिक्षण. एका जिल्ह्याला जिल्हा अधिकारी किती आहेत? एक आहे. मग 36 जिल्ह्याला किती अधिकारी आहेत? 36. मग त्या 36 जिल्हा अधिकारी पैकी 27-28 अधिकारी तुम्हाला सांगता येतील का? कोण असतील? कोणते? मी नावं ठेवत नाही, पण किती स्मार्ट आहेत ते. कोणीतरी कुलकर्णी आहे, कोणीतरी जोशी आहे, कोणीतरी देशपांडे आहे, कोणीतरी धूत आहे. कोण आहे? कोणीतरी शर्मा आहे. कोण आहे ते?
आणि त्याच्यातले 7-8 जण आपले. मग आपले का तिथपर्यंत? आपल्या लेकराला आपण लिहिता शिकवले का? सॉरी शिकवले का? आपले तिथपर्यंत का नाही? आपले आहेत, आपल्याकडे ऐश्वर्य किती वर्ष राहतं? लईत लई 30-35 किंवा 40 वर्ष. त्याच्या पुढं पुन्हा जैसे ते पाण्याच्या बाटल्या, खारे शेंगदाणे, लेमन गोळे, वडापाव, हे तुमचे पोरं करणार. येस, करणार आहात. म्हणून मी मगाशी कीर्तन सुरुवात करण्याच्या अगोदर सांगितलं, हेअरस्टाईल का हेडस्टाईल? आहार द्यावा कोणता? हे द्यावा का पोरांना? गुराट झालेले बोकडे, ढवळ्या कोंबड्या, बॉम्बलाच्या काड्या. बाबा, ज्या घराला आहार कळाला ना, त्याच घराचे आडनाव सांगितलेत मी आता. ज्याला ज्याला कळालं त्याला त्याला धन्यवाद देईन मी. ज्याला काहीच कळालं नाही त्याने उद्या काल्याला पिशी घेऊन यायचं आणि बुंदी घेऊन जायची. काहीच नाही न्यायचं मला. पिशी घेऊन यायचं आणि बुंदी घेऊन जायची. म्हणून जगत असताना आमच्या घराला परमार्थ कोणता कळाला? कपड्याचा कळाला का विचाराचा कळाला? उस डोंगा परे रसणो हे डोंगा, काय भुललासी भरलिया रंगा, काय भुललासी भरलिया काय भुललासी भरलिया रंगा, काय भुललासी भरलिया रंगा. उस डोंगा परी रसडो हे डोंगा, उस डोंगा परी रसडो हे डोंगा, काय भुललासी भरलिया रंगा, काय भुललासी भरलिया रंगा, रंगा रंगा काय भुललासी भरलिया डोंगा परी रसडो हे डोंगा, उस डोंगा परी रसडो हे डोंगा. काय भुललासी भरलिया रंगा, रंगा रंगा काय भुललासी भरलिया रंगा, रंगा, भरलिया रंगा, भरलिया भुललिया रंगा. रंगा, भुललिया रंगा. उस डोंगा परी रसणो हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. वरून नका जाऊ, आतून नुसतं ज्ञानाकडे बघू नका. त्याला अनुभवजन्य ज्ञान किती आहे. नुसतं ज्ञान उपयोगीचं नाही. तुम्हाला ज्ञान अहंकारात घालील, पण अनुभवजन्य ज्ञान उमेशभाई ज्या घरामध्ये आहे त्या घरामध्येच वॉरियर आहेत, त्या घरामध्ये किंग आहेत, त्या घरामध्ये बुद्धीनं स्टँडर्ड असणारे लेकर आहेत बरं का. आता तुमच्या तिथं 40 गावाला मोठे हॉस्पिटल असतील बरोबर आहे. धुळ्याला, संभाजीनगरला आहेत ना. पुन्हा आमच्या तिकडे अहिल्यानगरला, पुण्याला, मुंबईला, नाशिकला, मोठमोठ्या सिट्यांमध्ये मोठमोठे हॉस्पिटल आहेत सर. सकाळी 10ला जर डॉक्टर त्या कॅबिनमध्ये जर घुसले ना, तर संध्याकाळी 8ला बाहेर निघतात ना. त्यांना उचलता येत नाही एवढी अमाऊंट कमवतात ते. मग ह्या ताकदीचे पैसे आहेत का? ह्या ताकदीचे पैसे? हे आई बोल ना ग. हा, ह्या का ह्या उचलता येत नाही बरं पैसे. चिल्लर कमीत नाही बरं का. ते बंडल असतात, ब्रुफकेसमध्ये ठेवतात. उचलायला वेगळेच माणसं आहेत. डिक्कीमध्ये ठेवतात. मग डिक्कीमध्ये काय गाड्याच्या डिक्क्या काय साध्या गाड्या आहेत का? जगवार, BMW, मर्सिडीज, थार, कोटीच्या गाड्या आहेत. मला आपल्याकडे आहे बोलेरो. लोटा बरं, लोट आहे काय आपल्याकडे. ट्रॅक्टर उतारायला उठवतो आपण, त्याची बॅटरी गेलेली. मळ्यात सुद्धा नेलं तर तुम्ही येरी पैसे लावून ठेवता असं उतारायला का. मग ते म्हणे परत चालू होत नाही. बॅटरी टाकायला नाही आपल्याकडे. का नाही आपल्याकडे या सगळ्या गोष्टी? अहो, आम्हाला नको ते दिलंय. जे नको आहे ना ते दिलंय.
ज्या घराला आहार कळाला ना दादा, तरुण मित्रांनो लक्ष आणि नवीन आयांनो, नवीन बापांनो, 35 वर्षाचा बाप आणि 32 वर्षाच्या आयांनो लक्षपूर्वक का, ज्यांचे कच्चे बच्चे लेकर आहेत लक्षपूर्वक का, यांना काय खाऊ घालावं, वेपर्स, ते चाऊमिन. बर किती लेकराला आज बाळते डायपर नाही बाळते, वरबोट करा, डायपर नाही बरं का, ते आई ती चिड्डी नाही, बाळात किती लेकराला किडण्या घालताल तुम्ही तुमच्या लेकराच्या. ओली जागा जर रात्रभर मूत्रशायापाशी लेकराच्या जर राहिली आणि त्याचं जर इन्फेक्शन किडनीला झालं, किडन्या सुरक्षित राहतील का जात्याल? आम्ही पुढचं भविष्य समजू शकतो का? आणि याच्याकरता आमच्या आईबापाच्या लग्नामध्ये आमच्या बापाच्या बापानं आमच्या आईच्या आईला साडी घेतली. त्या साडीचं नाव काय? आजी आजी आजन साडा, बरोबर आहे. त्याला आजी चीर म्हणतात. का घेतली ती साडी आजी चीर? आमची आई बाळणपणा करता मामाचे तिथं गेली, बरोबर आहे. आणि आमच्या आईच्या आजीनं पाहिलं आमच्या आईच्या पोटाकडे, आणि आमची आजी म्हणली, बाई माझी नात 10-12 दिवसात बाळांत होईल. म्हणून तिनं पेटीस ठेवलेली साडी ती बाहेर काढली. कात्री नव्हती तिच्याकडं. तिला काय म्हणतात तुमच्याकडे वांगे कापायला काय असतं? मावशी, पावशी, पावशी. आमच्याकडे विळी म्हणतात. अच्छा, विळा. मग आमच्याकडे भाजी कापायला विळी आणि बाजरी ज्वारी कापायला विळा, आणि त्याला काय म्हणतात ते पावशी. तो काट कापण्याकरता आजीबाईनं पावशीची फळी मांडी खाली घेतली, अशी पोटरी खाली. पावशी फळी असती ना पावशीला, आणि त्या धारीवरती तो काट असा पकडला आणि असं चिरून बाजूला काढलं. त्याचं नाव आज चीर. आणि त्याचं केलं आम्हाला बाळात. जे बाळातले लेकर आहेत ना त्यांना स्किन प्रॉब्लेम नाही सर अजून. नको ते द्याल, लेकर संपतील तुमची. नको तो आहार द्याल, लेकर संपतील तुमची. कारण की तुम्ही सांगितलं की मांसाहार करू नका. काही जण म्हणले त्याच्याशिवाय तर तगडं पण नाही. पण जरा लक्षपूर्वक आहे का, जगात सगळ्यात माजुरी जात बोकड्याची आहे. बकरी जर व्याली ना, तिला जर पाठ बोकड झाला ना बकरीला, 2-3 तासात त्या बोकड्याला आपली आई कोणती बहीण कोणती हेच कळत नाही. त्याचं मांस जर तुम्ही तुमच्या लेकराला खाऊ घातलं तर लेकराला कळन का आपला म्हातारा जीत हे का मेलेला आहे. हे सडकं खाऊ घालू नका. आणि आपल्या घरात सडकं खाऊ घातल्या जाता का उगणार? बोला ना, सडकं का उगणार? आपल्या पोराने सडकं खावा का उगणार खावा. आणि तुम्हाला जर वाटत असेल सडकं काय, तर बोकड्याचं मांस एका वाफ्यात लावा, कोंबडीचं मांस एका वाफ्यात लावा. तुम्ही पाणी द्या, मी इकडे ज्वारी बाजरी एका वाफ्यात लावतो, मीही पाणी देतो आणि खत टाकतो. आता बाबा उगल काय आणि सडल काय? आपल्या लेकरानं उगणारं खावं का सडणारं खावं? ज्या घरामध्ये सडका आहार दिला जातो ना, ते घरातलं पोरग मग आपला नाट नाही करायचा, आपलं नाट लय वाकडा. जोडून या बैरी ठेवी येरा, जोडून या बैरी ठेवी, जोडून या बैरी ठेवी येरा, जोडून या बैरी ठेवी. मांस खाता हौस करी, जोडून या बैरी ठेवी येला, जोडून या बैरी ठेवी येला, जोडून या बैरी ठेवी.
मांस खाता हंस करी, हौस केली त्याने, पण वैरी जोडून ठेवला, बुद्धी डिलीट केली त्या आहाराने, बुद्धी संपवली त्या आहाराने. शुद्ध आहार घ्या. डॉक्टरला उचलत नाही एवढं प्रॉफिट आहे त्यांचं. हो, मोठमोठ्याल्या गाड्या आहेत. कॅन्सर तज्ज्ञ असेल, ब्रेन ट्युमर तज्ज्ञ असेल, न्यूरोसर्जन असेल, हो, तुमच्या हृदयाचा स्पेशलिस्ट असेल, तुमच्या मेंदूचा स्पेशलिस्ट आहे, तुमच्या मणक्याचा स्पेशलिस्ट आहे, भूल तज्ज्ञ आहे. काही काही डॉक्टरांकडे 6-6, 7-7 दिवस वेटिंगला राहतो आपण. हं, आहे का नाही? 6-6, 7-7 दिवस वेटिंग करावं लागते आपल्याला, नंबर लागत नाही. डॉक्टरांच्या बाहेरच्या केबिनचे पाट्या वाचल्या का कोणते? तेच आहेत. ज्याला ज्याला कळलं असेल त्याला त्याला धन्यवाद देतो मी. कारण की ते मोठे का, त्या घरात आहार कळाला त्यांच्या आई यांना. काय द्यावं यांना खायला, किती द्यावं, युक्त युक्त मोजक किती द्यावं. काही काही म्हणते मग आमची तर बदम आहे, मग आमची तर मस्त अंजीर आहे, आमची तर मस्त काजू आहे. अरे पण त्याला किती द्यायचं याचं भान आहे का तुला? तो जर मुठ खाऊ घातलं तर ते ढेंडळण ना ते. ते टॉयलेट मध्ये बसायच्या आत मागची भेतड रंगीन टारकान. माप आहे ना त्याला. ज्या बागतदाराला आणि बागतदारणीला, बागतदार कळाला का? बागतदार म्हणजे तुम्ही, बागतदारीन म्हणजे ज्या बागतदाराला खताचं प्रमाण जमलं, त्या बागतदारातली पिकं कशी आहेत महाराज? चांगलेच आहे, खूप छान आहे त्याची पिकं. आणि ज्या बागतदाराला काय कळणार, टाकायचं ना काही कळणार. बागतदारणीला खुरपणी जमली पाहिजे, आजूबाजूचं तण खुरपता आलं पाहिजे. निवडून तण शेती करावी जतन, शेती करावी जतन, नाही तरी नासो शेती करावी जतन, शेती करावी जतन, नाही तरी नासोनी जाय, नासोनी जाय. किती पोरं आहेत आता इथं? कंप्लीट. 25 रुपये देता का तुम्ही मला? 100 25 जण देता का? 100 25 जण देताल का? या पोराला देऊ ना आपण 100 खर्चायला. गोळा करून माझ्याकडे आणून द्या, मी लगेच देईल. तुमच्यात गोळा करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. निवडून तण शेती करावी जतन, नाही तरी नासून जाय. नासायला कारण आळसची एक कारण. पोरं नासायला सुद्धा कारण काय? आळस आहे. शेती नासायला कारण काय? आळस आहे. आणि म्हणून आमच्या घरातला आळस जर डिलीट मारायचा असेल, नित्य म्हणा मे ते प्राणे दुर्लभ, लक्षो मे वल्लभ तया जवळे. देवाण किंवा दैदिप्यवान विचार आमच्या घरामध्ये रुचावेत, पाचावेत, समजावेत, याशा करता भगवंताचं नामस्मरण आहे, भगवंताचं चिंतन आहे, भगवंताचं ध्यान आहे. म्हणले कोण्या भगवंताचं कसं ध्यान करायचं? माई सीता माता कोणाची मुलगी? माई जनक राजाची. कुणाची सून आहे ती? दशरथ राजाची. आणि कुणाची मंडळी आहे? ब्रह्मांडाचा नायक आहे तो. कर्तुम आकर्तुम अन्यथा कर्तुम, जगतपिता जगत नायक, ब्रह्मांडाच्या धण्याच्या मालकाची मंडळी. आणि साक्षात कोण आहे? सीता, लक्ष्मी आहे की नाही? मग एका राजाची मुलगी ही आई, एका राजाची सून आणि ब्रह्मांडाच्या नायकाची पत्नी 14 वर्ष उशाला काय घेऊन झोपली? मोबाईल. आता जी सीता काय घेऊन झोपती?
ह्यो फरक आहे मग. आणि नुसतंच रामायणाला साऱ्यात पुढे जाऊन बसती. बदल किती आहे, बदल किती आहे तुमच्यामध्ये. उद्या काला आहे महाराज नवले महाराजांचा. हं? काला म्हणजे इथं का आला, का आला. उद्या काला आहे इथं. पेंद्या सुदामा बोबड्या वाकड्या लंगड्या हे सगळे सांगणार आहेत. ताट धुवायला सांगणार आहेत तुम्हाला. कोणतं ताट घ्यावे धुवून या. हा, पण कोणतं ताट धुवून घ्यायचं. जर्मलचं, पितळाचं, स्टीलचं सर हे पंचमा याच्यातला ताटपणा धुवून घ्यायचं सांगणार आहेत. ज्याला याच्यातला ताटपणा धुता आला त्याला त्या ताटात प्रसाद खाता आला. आणि ज्याला याच्यातला धुताच आला नाही, काही काही जण म्हणतात मा नाद नाही करायचा, एका ठोक्यात पाडीन. अहंकार आहे महाराज. आणि अहंकाराने माणसं मेलेले पाहिलेत मी. अहंकार तुमचा बीपी वाढणार आहे. आणि तुमचा बीपी जर तुमच्यातला अहंकार वाढीत असेल तर आम्हाला एवढा सुद्धा परमार्थ कळालेला नाही. मग त्या लेवलला डॉक्टर ते आहेत. आपले कुठे आहेत. आपले तुरळूक असतील 5-7. जास्तीत जास्त आपले तर पट्ट्या करायला, थंडी तापायची सगळ्यात जाड आपलेच. त्यातली त्यात मोठमोठ्या दवाखान्यात ते लोटायला काय ते स्ट्रेचर. लईत मोठी बढती मिळाली तर मोठ्या डॉक्टरच्या हाताखाली ऑपरेशन थिएटर मध्ये कात्री द्यायला येते. लईत जर त्याच्या पुढे उडी आणलीच का बाबा काय याच्यात लगी आणा. कुठे आहेत तुम्ही. कोण आहोत आपण. सह्याद्रीचे पुत्र मावळे शिवराया रयतेचा राज शिवराया आला उधराया दुःख साराया. प्रजेचा झाला प्रतिपालक, प्रजेचा झाला प्रतिपालक, हे प्रजेचा झाला प्रतिपालक. जसा अर्जुनाचा कृष्ण चालक रणनीतीचा होता मालक. जी 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 होता शिवाजी राजा. जरी होता शिवाजी राजा नाही केली मजा सुखी घरी प्रजा. विचार करून न्याय दे, विचार करून फार विचार करून न्याय दे. धन्य धन्य ते शिवाजी महाराज. जी 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 शिवाजी महाराज. धन्य धन्य ते शिवाजी महाराज. जी 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 स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार, झाले तयार. हवय हर हर महादेव करती वर्षणा झाले अमर. हे रामाजी जी, हे रामाजी जी, हे हा. लई बुळक नाही लागत बर का महाराष्ट्राला सुधारायला. काही काही म्हणतात आमचा नेता राजवणी. गप बामटा येते. छत्रपती राजांची सर कोणत्याच नेत्याला देऊ नका, कोणत्याच नाही. आणि जर छत्रपती राजा एवढं जर व्हायचं असेल ना तर माझ्या राजा एवढं घोडदौड करून दाखवा म्हणा.
त्याचं मुळेच बाहेर निघण एवढं नाही निघायचं. कोणचाच राजा कोणचाच नेता राजासारखा नाही आमच्या. छत्रपती राजे ते छत्रपती दुसरे असतील नावावर जगणारे चाटगे चुटगे असतील. गरीबाचे घरकुल खातेत, गरीबाच्या रांडक्या मुंडक्या बायाचा डोल खातेत. कोणाची वस्तीवर जर खडीकरण गेलं तिची खडी खाईल. किती भामटी आहे ते. मी कोण आहे का नेत्याचं नाव घेऊन बोलत नाही बरं का. आणि मला राजकारणाचं काही घेणं देणंही नाही, मला जातीचंही काही घेणं देणं नाही. मी फक्त धर्मासाठी बोलतो. याचं भान ठेवा बरं का. हो हो, कारण की एक सांगतो पुन्हा तुम्हाला मी, मला फडवणीसचंही काही इथं सांगायचं नाही, जरांगे पाटलाचंही काही इथं सांगायचं, आणि भुजबळचंही काही सांगायचं. ते तुमच्या टोप्यान तुमचे चपला तुम्ही तिकडं काढा मंडपाच्या बाहेर, इथं नाही. हे धर्माचं कार्य आहे. आणि धर्म म्हणजे 18 पकड जातीच्या माणसाचं, स्त्रियांचं आणि पुरुषाचं हे काम आहे. 18 पकड जाती धर्माचं कार्य. माझे वारकरी संप्रदाय धर्माचं रक्षण करणार आहे. या जातीचा आणि त्या जातीचा नाही. आणि बऱ्याचशा जणाला जातीनं मातीत घातलेले लक्षात असू द्या. विठ्ठल 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 टाळकरी आज ना लगी एक मिनिट, एकच मिनिटात महाराज. आणि म्हणून एक लक्षात असावं, आपल्या घरामध्ये परमार्थ, नियम नियमावली, बाप आई हे सगळे वैचारिक क्षमतेनं स्टँडर्ड असावे. आहार शुद्ध देणारी, आहार शुद्ध आणणारा बाप असावा महाराज. आणि म्हणून जगी आईसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्ती सजावा. नको ते खाऊ घालू नका, नको ते खाऊ घालाला अंमली करतील पोरं. समतील मुलं, मोठे करा, अधिकारी करा. आणि ज्या घरामध्ये परमार्थ रुचलेला आहे, पचलेला आहे, समजलेला आहे, त्या घरातले लेकर मोठे व्हायला काहीच वेळ लागत नाही अण्णा. ज्या घरामध्ये परमार्थ कळाला नाही त्या घरामध्ये श्रीमंती फक्त 30 नाही तर 35 वर्ष राहते साहेब. श्रीमंती निघून जायलाही काही वेळ लागत नाही. लक्ष्मी चंचल का लक्ष्मी वान चंचल भाऊ, इकडे बघा ना. लक्ष्मी चंचल का लक्ष्मी वान चंचल? लक्ष्मी चंचल. एक ऐका बरं का, आता आपण कोणी घेत नाही पण अंदाज होना चाहिए आपण. दारूत नशा असते का दारू पिणारात असते वय अण्णा तात्या? आपण कोणी घेत नाही पण अंदाज तो होना चाहिए ना यार आपण. दारूत नशा असते का दारू पिणारात असती भाऊ? दारूत जर नशा असती तर बाटलीनं उड्या मारल्या असत्या. दारूत नशा नाही, दारू पिणारात नशा आहे. तसं लक्ष्मी चंचल का लक्ष्मी वान चंचल? लक्ष्मी नाही चंचल. अविचारी माणसाकडे जर पैसे गेले, सांगा मी काय करू, ही पिऊ का ती पिऊ, याचा मार खाऊ का, आणि पैसे संपल्यावर ही जमीन इकू का ती इकू, सांगा मी. संपले का रे? झाले का? अरे वा रे वा. ज्याने ज्याने दिले त्यांना त्यांना धन्यवाद. आमचे महाराजांची संस्था आहे इथं. कोणाला काही मोठं फंक्शन करायचं असलं, काही वाढदिवस करायचा असलं तर तिथं जाऊन करत जा. मोठी शाल सतरंजी द्यायचे असेल तर यांना द्या. पाण्याचं फिल्टर द्यावं असं वाटलं लेकराला द्या. धर्माचं काम करणारे पोरं महाराज उभा करतायत मला. धर्माचं काम आहे. उद्याचे गायनाचार्य आहेत, उद्याचे कीर्तनकार आहेत, उद्याचे मृदुंगाचार्य आहेत महाराज. बरोबर आहे की नाही? हे धर्माचंच काम आहे. अनाथ आहेत, काहीला आई आहे तर बाप नाही, काहीला बाप आहे तर काहीला आई नाही. हे असे संस्था महाराज मंडळी
हे करत असतात महाराज. आणि द्यावेत तेवढे धन्यवाद तुम्हाला थोडेच आहेत. एवढं मोठं काम करतात आणि अगदी स्वरातले, तालातले, लयातले लेकर आहेत ते. काय तालातले आहेत. आणि मगाशी मी पांडुरंग अष्टकातलं एक पद म्हणलं होतं ते सहज माझ्या मागं म्हणले. म्हणजे ब्रिलियंट आहेत, कॅप्चरिंग शक्ती स्टँडर्ड आहे. सगळं पाठांतर त्यांचं ब्राईटनेसवरून कळतं सर. त्यांच्या चेहऱ्याच्या ब्राईटनेसवर कळतं हे स्टँडर्ड आहेत का गांगे आहेत. गांगे जर असते तर तिथं आहार शुद्ध द्या, आहार चांगला द्या माई. याच्या करता माझे नामदेव महाराज म्हणतात, माय बापांनो, की अकल्प आयुष्य व्हावे त्या कुळाला आयुष्य दे देवा. ज्या कुळामध्ये तुझं गुणगान गायला जातं, ज्या कुळामध्ये ग्रंथ कळालेत, ज्या कुळामध्ये संत कळालेत, ज्या कुळाला आचरण कळालं, ज्या कुळाला ज्ञान कळालं आणि ज्या कुळाला अनुभवजन्य ज्ञान कळालं. नुसतं ज्ञान म्हणलं का अहंकार येतो महाराज. पण ज्या घरामध्ये अनुभवजन्य ज्ञान आहे त्या घरामध्ये ऑटोमॅटिक लीनता येते. काही नुसते ज्ञान आहे पण नुसतं मग फुगिरी. पण त्याला बरं अनुभवजन्य ज्ञान असेल तर त्या ज्ञानाला लीनता येत असते. आणि म्हणून जगत असताना घरातला बाप म्हणजे घरातला DNA फार स्टँडर्ड लागतो, रक्त. आणि जो DNA ज्या जमिनीत जाणार आहे ते पोट सुद्धा तेवढ्याच क्वालिटीचं लागतं. म्हणून मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं, ज्या घरामध्ये पुरुषाचं खाणं स्त्रीचं नाणं, त्याच्याही पुढचं सांगतो, ज्या घरामध्ये ज्या स्त्रीचं पोट झाकलेलं आहे, पोट, त्या पोटातूनच कुलवान, गुणवान आणि सिलवान लेकरं जन्माला येतात. मला विचारलं ना सर, पोटाचा आणि पोराचा संबंध काय? शिकलेले लोक विचारित. आपल्या धर्मामध्ये एक रीत आहे, नवरदेवाच्या बापानं नवरी मुलीच्या आईला एक साडी घ्यायची असते. त्या साडीचं नाव काय आहे तुमच्याकडे, काय म्हणतात? पोट झाकणं. मग का नाव आहे त्या साडीला पोट झाकणं? तो नवरदेवाचा बाप म्हणतो, वेहीनबाई तुमचं पोट उघडं पडू नये, तुमची पोरगी तुमच्या पोटाच्या रूपाने माझ्या दारात येते आणि तुमचं पोट उघडं पडू नये म्हणून घेऊन दिलेली साडी आहे, त्या साडीचं नाव आहे पोट झाकणे. म्हणून घरातली स्त्री झाकलेली असावी. आणि स्त्री झाकावी याच्याकरता माझे छत्रपती राजांचं जन्मच याच्याकरता आहे महाराज. ज्या ज्या उघड्या आहेत त्या मला माहित आहेत कोण आहेत त्या. माहित असेल नसेल. हनुमानजीला ब्रह्मपाशामध्ये इंद्रजितानं गुंडाळलं बरं का. रावणासमोर उभा केला आणि रावणानं विचारलं, कहा से आया बंदर? आणि मग सांगू लागले हनुमान जी, चुप कर दशकंदर, मैं तो भगवान प्रभु रामचंद्र जी का सेवक हूं. निशाचरों को बहुत मारा है तूने, हाँ, और भी मारूंगा मैं आपके निशाचरों को, बहुत मारा है. रावणाला माहित होतं राम भक्त खरे बोलतात. कसं माहित होतं? तर जटायू काकाला त्यानं फसून मारलं होतं त्या पठ्ठ्यानं. जटायू काकाला विचारलं, तुझं मरण कशात आहे? तर जटायू काकानं सरळ सांगितलं, माझं मरण दोन्ही पंखात आहे. नाहीतर जटायू काय आवरतो रावणाला. दोनदा बेशुद्ध पाडलं रावणाला जटायूनं, उचलून टाकला. आणि महाराज, आणि मग विचारलं मरण कशात आहे? हनुमान जी सांगू लागले, मैं तो मरने वाला नहीं हूं. झूठ बोलता है तू. सच कहता हूं मैं मरने वाला नहीं हूं. झूठ बोलता है बार बार. सच कहता हूं मरने वाला नहीं हूं मैं. अच्छा, आता तीनदा खरं बोललं, चौथ्यांदा खोटं बोललं तर काही हरकत आहे का अण्णा? तीनदा खरं सांगितलं आणि चौथ्यांदा खोटं बोललं तर काही हरकत आहे का आई? आणि मग हनुमानाने सांगितलं, बार बार पूछते हो मेरी जान किस में है? हा, तो मेरी जान मेरे पूछ में है. काय करायचं कर. सभासदो, जे सरकार, लंकेमध्ये जेवढे क्लॉर सेंटर आहेत त्या क्लॉर सेंटर मधल्या साड्या घेऊन ये. सगळ्या क्लॉर सेंटर मधल्या साड्या आणल्या आयशर भरून. क्या किया जाए सरकार? या वानराच्या शेपटीला गुंडाळायला सुरुवात करा. गुंडाळायला सुरुवात केल्या, साड्या संपल्या. मालिक क्या बात है, अब इतनी सी बाकी है, क्या किया जाए? रावणानं सांगितलं, वाळू घातलेल्या घेऊन या साड्या.
वल्लीवरती वाळू घातल्या होत्या, सगळ्या राक्षसांना आणल्या, पुन्हा गोंधळाला सुरुवात केली. एवढी शेपटी बाकी राहिली. मालिक क्या बात है, परेशान हो गया मैं, इतनी सी बाकी है, क्या किया जाए. तेवढ्यामध्ये रावणानं डोळे झाकले, विचार करायला लागला, सिंहासनावर थाप टाकले आणि आपल्या मुद्या अशा कर कर वाजत होता. आणि एक भोवई वरती केली, लगेच लक्षात आलं, सभासदो जी सरकार, अशोक वाटिका नेसलेले घेऊन या. आणल्या राक्षसिनीच्या फेडून साड्या, गुंडाळल्या, तरी एवढी बाकीच. मालिक ये तो पूरा नाही होता, मैं तो परेशान हो गया हो. रावणानं डोळे झाकले, सांगितलं, सभासदो एक साडी बाकी है. कहा पर है? जाओ अशोक वाटिका में सीता की साडी लेकर आना. आणि सीतेची साडी आणण्याकरता एक राक्षस उठलं पळायला लागलं. तेवढ्यामध्ये मारुतरायनं आपलं सेफ्टी छोटी केली. गुंडाळणारं होतं ना ते चक्र यायला, मालिक बार बार चिल्लाते हो, क्या हो गया, ये तो पूरा हो गया, ठहर जाओ मत जाना. चाललेलं थांबलं. आता लंका कोणी जाळली हो? हा, हनु नक्की. घासलेट कोणी ओतलं शेपटीवर? घासलेट कोणी ओतलं? रावणाने. काडी कोणी वळली? छोटी पोरगी आहे तुमची, केवढी? तिला उभं कर बरं अक्का, उभं राहा ग. वाव कसा ड्रेस आहे, मस्त, व्हेरी नाईस. उभा राहा ना, ऐक ना ग. हे राहा ना बाळा उभा. नाही ला ना, नाही ला. ती पोपटी शर्टवाली तुझ्या पाठीमागची, तीच हा, तिलाच. हा कर उभा, राहा उभा. अगं बाई, ढग बाई, राहा ना ग उभा. उभा राहा. अगं छकू, का ग असं त्रास देतेस मोठ्या माणसाला? का माझा तुझा टॉप दाखव कसला आहे. वाव, उभा राहा, स्टँडअप राहा ना. तुझा टॉप दाखव ना, मला बघू दे ना ग. उठ ना, उठ ना. काय मस्त पोरगी आहे. उभा राहा की. हे बाळा कर ग उभा. ए अक्का कर ना उभा तिला. असं का ग? असं कोणाला फोटो काढायचा का तुझा? फोटो काढायचा होता. ही तिथे लाजूनच गेली. तेव्हा किती छोटी नाही की अशी, तिची एवढी त्याच वयातली आहे का कोणची? उभा करा ना तिला. कुठे पोरग राहीन गाडी उभा राय बरं. गांठ्या उभा, गांठ्या राय उभा. असा. आणि मला रे पिवळा झाला हळद लागली. तिकडे पाय, तिकडे. हे पाहिलं का पोरग? आता याला सर कापसाच्या खोलीत दिवा लावून ये हे सांगितलं. मग आता सांगणार येड का हुशार? मस्त. ते दिवा लावीन, पण जिथं कापूस ठेवलेला का त्याच्यावर दिवा ठेवीन. तो कापूस पेटन का चांगला राहील? मग आता हनुमानच आहे ते. कोणी पेटिली? मग रावणाला भांडणं सुनाय का? हे साळा जाळण धुरसंगच काढीन आपला म्हणून. महाराज, लंका हनुमानानं नाही जाळली, लंका लावणानेच जाळली. मला लोक आपलं वाटोळ करते का आपले विचार आपलं वाटोळ करतात? लोक नाही वाटोळ करीत, आपले विचार आपलं वाटोळ करतात. तुम्ही कोणाकडून अपेक्षा ठेवता आई दादा? तुम्ही कोणाकडून अपेक्षा? कोण रे? कोण आहे? पडा घडीवर, तुम्हाला उठितो कार्यक्रम झाले. मी पडा. सगळे साड्या जाळून गेल्या. आता कुणाच्या साड्या मारुतराय शेपटीला गेल्या त्या? ओ आई, ओ पुष्पाबाई, ओ गीता अक्का, कुणाची साडी गेली मारुतराय शेपटीला? आत्या कुणाची? राक्षसिनीच्या. जिच्या जिच्या साड्या मारुतरायच्या शेपटीला गेल्या ना, तिला तिला तेव्हापासून तर आतापर्यंत साडीच भेटली नाही सर. इतकं इतकं घालून हिंडती ती कोण आहे? अजूनही रावण वेश बदलून भिक्षा मागत आहे.
दुःशासनही अजूनही सतीची लज्जा फिडित आहे. ओढ धनुची दूरी करतो अचूक सरसंधान. तू तर बच्चा वाघाचा आहे, तुला असू दे ध्यान. आपण कोण आहोत? हम तो अमृतो की संतान है. अमृतापासून तयार झालेलो आम्ही आहोत. ज्या घराला संत कळाले त्या घरातला दुःखाचा अंत झाल्याशिवाय राहत नाही महाराज. आणि म्हणून त्याच कुळाला माझे करतायत. अकल्प गर सार गर सा साने द प गर सार गर ग. अकल्प आयुष्य व्हावे या कुळा हो. अकल्प गर सा साने द प गर सारे गर ग. अकल्प आयुष्य व्हावे या कुळा. सारे गर ग. अकल्प आयुष्य व्हावे अकल्प आयुष्य अकल्प गर सारे गर सा साने द प गर सारे गर ग. अकल्प आयुष्य व्हावे सारखा गिरी जाणे पाणी झाली अकल्प गर सा साने द प गर सारे गर ग. अकल्प आयुष्य व्हावे या कुळा बोला. अकल्प आयुष्य व्हावे सकळा हरीचा दासा. हे कल्पनेची गर सा साने द प गर सारे गर. कल्पनेची बाधा कल्पनेची गर सा साने द प गर सारे गर. कल्पनेची बाधा नवगमने काळ हे माझी सकळा हरीचा दासा. माझी सकळा पोरं कसे आहेत म्हणून पावले खेळायला. लय भारी. मला दमून टाकलं त्याने. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. इथून माग जे सांगितलं ना त्या कुळा नको. त्या कुळाला नाही. जे गावाचं गल्लीचं तालुक्याचं जिल्ह्याचं भलं करतायत त्या कुळाला आयुष्य दे देवा. नको त्याला देऊ नको. तू नको त्याला देतोस. कसं देतोस? माऊलीला किती वर्ष ठेवलं तू? 21.5 ज्ञानेश्वर माऊलीला. आणि अजून जर 20-25 वर्ष ठेवला असतं तर काय बिघडलं असतं का? महाराष्ट्र खड्ड्यात गेला असता का खड्ड्यात जाणारावरती आला असता? माऊलीला किती वर्ष? माऊली किती वर्ष राहिले? 21.5 वर्ष. तुकोबा राहायला किती वर्ष ठेवलं तू? हा 42. स्वामी विवेकानंदाला, छत्रपती राजांना 51, 50 वर्ष. तू बायको पळून नेणार याला सांगा ना. काय आणलं रे?
धुआ धुआ मरकुरी से धुआ निकला बोले अरे किरकुड़े खत्म हो गए उसमें से किरकुड़े का जाड़न धुर संगत होता है उसमें भाई जिधर किरकुड़े घोंके घोंके उसमें धड़क आनते क्या काय भुलला सी पतंगे महाराज मग हे नामदेव महाराजाचं आणि देवाचं भांडण चालू मग देवाला पॉइंट काढला देवा माझे मोठमोठे संत तू लवकर बुद्धी दिलीच निघून घेऊन छत्रपती राजांना लवकर घेऊन गेलास आणि तू ही बायको पळून नेणाऱ्याला किती आयुष्य दिलं रावणाला 14 चौकड्या तू नको त्याला आयुष्य देतो हे भांडण आहे धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार 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 पुण्यवंत पाताळ लोकी गेला पुण्यवंत पाताळ लोकी नेला दरिद्री तो भाग्यवंत केला दरिद्री भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला वरच्याचा बहुमान वाढविला कीर्तिमानाचा अपमान केला झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार धुंद झाला चपळ आहे ते पोरं. याच्यावरती आहार शुद्ध आहे कोलेस्ट्रॉल वाढलेलं नाही ते कोलेस्ट्रॉल वाढलेलं आले फिट आहेत पोरं एकालाही ढेबरी डाबरी सुटलेली नाही माणूस ते आता ते खाते पिते घरातलं आहे त्याने बांधून ठेवली इथलाच आहे का हा त्याच्यामुळे त्याचं घर जवळ आहे. वडा काय कुठं पाव काय चहा किती पितो? एक सांगू का पोटाचा प्रश्न सुटला ना तर सुटलेल्या पोटाचा प्रश्न उद्भवतो फिट आपण कसे आहोत माहिती आहे तुम्हाला तुम्ही फिट कसे आहात उद्या सकाळी जर उभा राहिलात ना तुम्ही उभा राहिलात ना तुम्हाला तुमच्या पायाची अंगठी दिसली पाहिजे तुम्ही फिट आहात आणि अंगठ्याने दिसतात का ढेबरत जर संपले तुम्ही मापाच्या बाहेर निघून गेलात तुम्ही येस तुम्ही फिट हे सुटू देऊ नका आहार शुद्ध घ्या लय तेलकट खाऊ नका नको त्याला आयुष्य दिलंच देवात बर्गर पिझ्झा मिक्स व्हेज आलू मटर काजू करी तरी वडा वडापाव यूट्यूब मधले रेसिपी फॅट वाढलेत तुमच्या मालकाचे येस रोग किती वाढलेत माहिती आहे का मोजा आता तुम्ही मी सांगतो डायबिटीज किडनी स्टोन हाडात गॅप सिरात चकॉप ब्रेनचा प्रॉब्लेम अल्सरचा प्रॉब्लेम पित्ताशयाचा प्रॉब्लेम मज्जारज्जू मज्जातंतूचा प्रॉब्लेम बेलपलचा प्रॉब्लेम अर्धांगवायूचा प्रॉब्लेम बीपीचा प्रॉब्लेम किडनी स्टोनचा प्रॉब्लेम मेरुदंडाचा प्रॉब्लेम थायरॉइडचे प्रॉब्लेम ब्रेन ट्युमरचे प्रॉब्लेम कॅन्सरचे प्रॉब्लेम किती आहेत अजून भरपूर नावं सांगितली असेल तुम्हाला
प्रत्येक घरात डायबिटीज डोकावतोय आता. प्रत्येक घरात डायबिटीज आहे. 20 वर्षापूर्वी कुठंतरी तुरळूक गावात एखाद्याला गोळी असायची. आता प्रत्येक घरात डायबिटीज आहे. अजून 2033 किंवा 35 मध्ये अनुमान आहे आरोग्य खात्याचा की प्रत्येकाच्या घरात कॅन्सर असणार आहे. प्रत्येकाच्या घरात. अजून जर इथून जर आपण 10, 15 किलोमीटर जर चेक करायला लागलो ना, तर किमान आपल्याला 10 किलोमीटर मध्ये 3 ते 4 कॅन्सरचे पेशंट सापडतील आत्ता. पण आम्हाला आहार कळालाय का? आम्ही खातोय काय? किती जणींना शेती आहे वरबोट करा. शेती वावर किती जणींना आहे वरबोट करा. करा की वरबोट. तुम्हाला दिसेल का हो युट्यूब वाले? दिसेल का ते कॅमेऱ्यात? बल्ब बंद करून टाकले तुम्ही, दिसतंय का? किती मेगा पिक्सेलिंग आहे? 24. अरे वा, माझ्याकडे 756 मेगा पिक्सेलचे कॅमेरे आहेत. हे याचं मेगा पिक्सेलिंग 756 आहे बरं का पोरांना. याचं सर हे जमीन सगळ्यांना आहे ना. मग 10 जणीचा ग्रुप करा. काय करणार आहात तुम्ही? बचत गट नाही सांगत मी तुम्हाला. 10 जणीचा ग्रुप करा. एकीनं एक पालकाचा वाफा करा, एकीनं 2 मेथीचे वाफे करा, एकीनं 5 दुधी भोपळ्याचे वेल लावा, एकीनं 2-5 शेवग्याची झाडं लावा, एकीनं 5 वांग्याचे झाडं लावा. त्याला गोमूत्र, शेणखत, राख पूर्वी कशा टाकायच्या तुम्ही तसं टाका. 10 जणीनं 10 वाण करा. आठवड्यातून एकदा पावशर, अर्धा किलो ते तोडा. एका जणीच्या घरी जमा. हिचं पावशेर तिला, तिचा अर्धा हिला. म्हणजे स्प्रेचा भाजीपाला आपला खाणे बंद होईल आणि कॅन्सर घरात डोकवण्याचा बंद होईल. आत्या, फॅमिली डॉक्टर सांभाळायचा का फॅमिली शेतकरी सांभाळायचा आहे? याचंही भान असलं पाहिजे आपल्याला. ज्यावेळेस आपण आपले फॅमिली शेतकरी सांभाळायला लागलो, ओरिजिनल दूध, केमिकल विरहित दूध आपण जर पोहोचलो, 100 रुपये लिटर घेईल. पाहिजे का तुला? येईल तुम्हाला, सगळ्या गोष्टी येतात. पण आपण नाही. आजही तुम्ही मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी गेलोत ना सर, मी आत्ता होतो 4 दिवसापूर्वी मगरपट्ट्यात. जेवायला म्हणलं वांग्याची भाजी करा, 1 मिनिटात वांगे आणते म्हणले. मी वरती गेली बिल्डिंगून 6 वांगे तोडून आणले. म्हणलं कुठे आहे? ते म्हणले वरती आहे बिल्डिंगवर. बिगर केमिकलचं, फवारा विरहित. ते आपल्यापेक्षा हुशार आहेत. आपल्याकडे असून आपण जर तुम्ही जर केमिकल मारलेलं खात असाल तर कॅन्सरला सामोरं जाल तुम्ही. हा परमार्थ तुम्हाला कळलाय का? आणि एकदा का रोग कोणचा तो नाही, कॅन्सर नावाचा रोग जर घरात घुसला ना, किती पैसे असू द्या, संपल्याशिवाय बाहेरच निघत नाही तो. चला, म्हणून जरा सांभाळा, आहार सांभाळा. तरुण मित्रांनो, शुद्ध घ्या, नको ते खाऊ नका. आता ते ब्लड फ्लू कोणचा आला याच्यात ढवळ्या कोंबड्याला बर्ड उमेश दादा तेव्हा संपणार. तुम्ही मरताना सुद्धा संपणार तुम्ही. हो, काळजी घ्या, आहाराची काळजी घ्या. आणि ज्याचं खाणं चांगलं त्याचं जगणं चांगलं. आणि एक त्याच्या पुढचं सांगू का, आमच्या बंडा तात्याचा शब्द आहे, ज्याचं हागणं चांगलं त्याचं जगणं चांगलं. 2 मिनिटात टॉयलेट मध्ये येऊन मोकळं होऊन बाहेर येतो, ओके. आणि 1.5 तास बरं, कधी कधी होत नाही तर त्याला बिडी. संभाल. परमार्थ तरुणपणे 15 ते 25 या पंचमहाभूताच्या गाडीला टर्न मारण्याचं वय. आशाच्या कुळाला आयुष्य दे देव. 15 ते 25 ज्याला टर्न मारता आला या गाडीला, त्या गाड्या चांगल्या आहेत. ज्या बापाला कबीराने सांगितलेली शेती करता आली, ती शेती बागायत आहे. मनवा खेती करो
हरि नाम की मनवा खेती करो हरि नाम की मनवा खेती करो हरि नाम की मनवा खेती करो हरि नाम की पैसा न लागे पैसा न लागे रुपया न लागे रुपया न लागे पैसा न लागे रुपया न लागे ना लागे कबड्डी दबड़ी ना लागे कबड्डी दबड़ी ना लागे कबड्डी दबड़ी बोलो राम 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 बोलो श्याम 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 राम 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 बोलो श्याम 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 मनवा मनवा खेती करो हरि नाम की मनवा खेती करो हरि नाम हे मनवा खेती करो हरि खेती करो हरि खेती करो हरिनाम की तरुणपणात करा. म्हातारा झाल्यावर परमार्थाचा काही उपयोग नाही. पार सारे दात बीत गळून गेले आणि दोन्ही हातात काठ्या आल्या आणि मग बाबाकड गेला. बाबा म्हणलं काय पार पाडून गाडी पेट्रोल पंप पर्यंत आणली ना. आता काय टाकी फुल करीत होती. नाही पण माल भागत बे जेव्हा घालायची होती तेव्हा नाही घातली माळ. आणि आता कुठं आला तू सारे ते आता मला मरायला चांगलं राहत. मला खरं सांग. तिने काय सांगितलं माहितीये का? बाबा आता पोर आणि ना मला सावा ना करावी तातडी असं सांग ना. आता राहिली नाही मग माळ घालायची. तुमची कंडिशन मध्ये गाडी आहे. तातडीनं परमार्थ करा. पार संपून गेलं मग माळ घालायची उपयोग नाही महाराज. म्हणून परमार्थाची तातडी तरुणपणे. आणि जे जे मोठे झालेत ना ते तरुणपणेच परमार्थात उतरलेले आहेत महाराज. जे जे मोठे झालेत ना वॉरियर आहेत ना किंग आहेत ना हे तरुणपणेच मोठे परमार्थामध्ये उतरलेले. त्याच घराला आहार कळायला एक 4-6 महिने झाले भारतातलं एक रत्न संपलंय. काय नाव होतं त्यांचं? रतनजी टाटा. ज्या बापाच्या ब्लड मधलं ते रत्न जन्माला आलं त्या बापाचं ब्लड किती स्टँडर्ड असेल. डीएनए किती स्टँडर्ड असतील. ज्या आईच्या पोटात ते 9 महिने राहिलं त्या आईची कूस किती पवित्र असेल. बरं व्यापारी क्षेत्रातलं जागतिक लेवलचं नाव होतं बरं का. जिल्हा लेवलचं आणि तालुका लेवलचं नव्हतं ते. जागतिक लेवलचं नाव होतं. म्हणजे असं वॉरियर लेकरू आपल्या घरात जन्माला यावं याच्याकरता बापही दशरथासारखा लागल आणि आई सुद्धा कौशल्यासारखी लागल. सोपे नाहीत महाराज या गोष्टी. मोठमोठे लेकरं घरात जन्माला येणं. घर किती मोठं आहे तुमचं याला किंमत नाही. घरामध्ये विचार किती मोठे आहेत याला फार मोठी किंमत आहे. नाही आई ओ दादा तुमची मंडळी किती भारी दिसती याला 0 किंमत आहे. त्याच्याकडे विचार किती भारी आहेत याला फार मोठी किंमत आहे. तुमचा पती किती हँडसम दिसतो किती ब्रँड घालतो कपडे हेअरस्टाईल माझ्या पतीची भारीच आहे असा चालला की ते केस असे झप 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 करत चालतायत असे. त्याची हेअरस्टाईल किती आहे याच्यापेक्षा हेअरस्टाईल त्याचे विचार किती स्टँडर्ड आहे. विचार वाचून नपाविजे समाधान नपाविजे समाधान नपाविजे समाधान. हे विचार वाचून नपाविजे समाधान नपाविजे समाधान नपाविजे समाधान. विचार वाचून नपाविजे समाधान विचार वाचून नपाविजे समाधान विचार वाचून नपाविजे समाधान नपाविजे समाधान नपाविजे समाधान समाधान. आपला वेळ होत आली चालून द्या अजून. म्हणजे रीडिंग जाळून घ्यायचं आणि बिलात फरकच नाही करायचा. चलोन देऊ और चलोन देऊ
येरवळी सुरू कर्या. हाँ 15 मिनट और अगोदरच चालू कर्या. आणि मेरे को बोलते चालून दो अगोदर चालून दो. बरं आज 20 मिनिटं ज्यादा सांगितले तुमच्यात काही बदल होणार नाही. होत असला तर मी रातभर कीर्तन करतो बा. गावातले जर पत्ते बंद होत असले ना रातभर कीर्तन करतो. गावातली जर दारू बंद होत असली ना 7 दिवस एकही रुपये घेणार नाही मी इथं कीर्तन करतो. चला हाय का बोली. तिकडच येते ना तिकडून उतरली की मग घरी येते. हात पाय आमचे इथले तरुण तडफदार नेतृत्व युवक आहेत ना. इथले युवक गोमातेचं रक्षण हितार्थ आपला रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र त्या तुमच्या मातेंना तुमच्या आयांना माझा सलाम आहे. माय बापा धर्माचं काम करतात. काही जण म्हणले गो पालन गो रक्षण कोणत्या गाया पाळल्या पाहिजे दुधाच्या का बिगर दुधाच्या. बोला ना. गावरान पण दुधाच्या का बिगर दुधाच्या. या नको या नको. येडे आहेत ते. वासरासाठी दूध देतात का त्यांना दूध आपल्या अंगातलं काढून टाकायचं असतं याच्या करता देतात. बरं ती गाय वासरा करता ओरडते का दुधा करता. दूध काढावं बा आपलं येरवळी. मेलेले वासराला चाटी ती. मेलेले वासराला त्याच्यात जर भूस भरिलं का त्याला चाटी ती. गावरान गाय नाही म्हणा. बरं गावरान गाय दुधाची असावी का बिगर दुधाची असावी घरामध्ये. एक सांगू का तुम्हाला. आता गोमातेला दर्जा मिळालाय मायबापांना बरोबर आहे की नाही. राष्ट्रमाता. आणि ती गाय जर दूध देणारी नसेल तर एक जण म्हणला आमच्याकडे गाय आहेत. म्हणलं माझ्याकडे बी 4-5 गाय आहेत दूध देत नाही. ते मग काय उपयोग आहे त्याचा. मला जे दूध देत नाहीत ना ते काय देतात माहिती आहे का. आशीर्वाद देतात ते. जी गावरान गाय दूध देत नाही ना ती हाच विचार करते अरे मी दूध देत नाही मी गाभण राहू शकत नाही माझ्या मालकाला मी काय देऊ. तर ती म्हणत असती माझ्याकडून मिळेल फक्त माझ्या मालकाला आशीर्वाद मिळेल. आणि ज्या ज्या गावरान गाईचा आशीर्वाद ज्या ज्या घराला लागला ना महाराज ते घर आजही फार मोठले आहेत महाराज. खूप मोठले आहे. तू म्हणता तू गाईचं सांगतो तो ऐकड ऐक एखादं हे पोट ऐक आहेत ना. काही एकही गाय नाही तरी म्हणतात मग एक हे काय गोशाळा आहे चाऱ्याला पैसे घेऊन जाते. आहेत ना काही सटाऊ गुरु के बटाऊ चेले कामांगे गुरु तो खाएंगे चेले नाही तर दोघही उपाशी मेले. गोशाळा आहे त्याची चौकशी करा आहेत का नाही. आपणही पोहून या तिथून आपणही येड्यावणी धरा माय कोणी एका गंजीचे पैसे धरा काय देतो रे येड्याला. जे ओरिजिनल आहे त्यांच्याकडे जा ना तिथं बघा ना तिथं आहे का नाही. मी तर कोणाला मागणार नाही. माझ्याकडे वावर आहे बागायत आहे अतिशय मस्त प्रकारे चांगल्या प्रकारचं सांभाळतो. 4-5 मला माया पोटापुरत्या लई भलं कल्पने घेऊन मग मी काय करू. जे आहेत त्याला मदत करीत राहा. हो मायबापांनो. म्हणून गाई गावरान गाई प्रत्येकाच्या दारात असावी. माझ्या जर बघायच्या असतील तर मी उद्या घरीच आहे. व्हिडिओ कॉल करा मला. माझ्या घरीच आहे मी. व्हिडिओ कॉल करा. माझ्या मळ्यात आहेत अतिशय छान आहेत 3-4 आहेत. हो आणि एक येडी हाईत तरी माझ्याकडे जरसाडा ती हाई. पण 4 गाया माझ्याकडे चांगल्या आहेत मस्त. शेती वगैरे छान आहे माझ्याकडे. आता केळी आहेत बटाटे आहेत ऊस आहे घास आहे गिन्नी गवत आहे. 9-9.5 एकर क्षेत्र आहे मला. संपूर्ण बागायत आहे. चांगल्या प्रकारचा शेती करणारा मी शेतकरी आहे. आणि म्हणून मायबापांनो गावरान गाय काय देत असेल दूध न देणारी गाय तर आशीर्वाद देते. तिच्या 3.5 कोटी छिद्रामधून निघणारा फ्रिक्वेन्स या वेगळ्याच असतात घराकरता. आणि म्हणून मायबापांनो ही गाय आहे ज्याच्या दारात गाय त्याच्या घरात माय. प्रेम आहे वात्सल्य आहे. गावरान गाईचा प्रेम पाहणं असं सांगतात बरं का. गावरान गाई बादलीत दूध काढीत नाही. गावरान गाईचं जग किंवा चरवी लागते बरोबर ना आजीबाई. हा इकडून असं वासरू सोडावं लागतं आणि मग ते वासरूला पेता पेता इकडून ते चुरून दूध काढावं लागतं. त्याचं नाव आहे प्रेम पाहणा.
कोणता कशा कोणाला सोडलेला आहे तो पाना वासराला, पण त्यातलं चोरून काढलं अर्धा लिटर. असं सांगतात अंजनी मातेनं मारुतरायाला वज्रदेही बनवलं. मारुतराय वज्रदेही होते की नाही, मग आपलं पोरग वज्रदेही व्हावं याच्याकरता उपवास धरावं लागते. वय उपवास धरावं लागतील का? अजिबात नाही. मग मारुतरायाला अंजनी मातेनं काय दिलं का शरीर वज्रासारखं झालं? याचं कारण आहे गावरान गाईचं दूध 1 ग्लास, त्याच्यामध्ये ओरिजिनल प्युअर हळद 2 चिमटी टाकून रोज संध्याकाळी अंजनी माता मारुतरायाला पिण्याकरता देत होत्या. ते लेकरू वज्रदेही झालं. आज इथं किती अंजनी माता आपल्या लेकराला गावरान गायचं दूध हळद टाकून देत आहेत. वर बोट करा. कार्यक्रम झाला की मी तर इथं उभा राहतो, प्रत्येकीचे दर्शन घेतो मी जायच टायमाला. हो, आणि तुम्हाला 100 देतो सगळ्यालाच. जमंग तुमच्याकडे किती घे? वर बोट करा. 1 जण 2 3 4 5 6 7 8 9. हा, मग हे तुमच्या घरचे नाहीत काही? नाही आहे. हे बाहेर गावचे आहे का? टेम्पू भर के आहे का? अच्छा, असंच मग छान आहे. आपापले निष्पाप हात वरती करा बरं, मला बघू. ज्याला 2-2 हात आहेत त्यांनी वर करा. अरे बापरे, हो काय महाराज, गडाचं नारळी सप्त्यासारखं झालंय. जस काय आळंदीमध्ये आहोत, जस काय पंढरपूरमध्ये आहोत आपण. अरे बापरे, एका सुरात एका तालात एका लयात आपल्याला. सभेची टाळी नाही बर का, भजनाची टाळी. सभेची वेगळी, हा भजनाची. विठोबा रखुमाई असं वाटतं कुमावत भाऊ. आणि पुन्हा इथे चांदवडचे आलेत का? येणार होते आपले पेढेवाले. हा
बाप्पू येणार होते, आप्पा अण्णा येणार होते ते, आणि म्हणून मायबापानं हा दैदिप्यमान सोहळा 155 वर्ष तुमच्या सप्ताहाला पूर्ण झाले. आपले विचारही तेवढे प्रगल्भ असावेत, आपली कृतीही तेवढी प्रगल्भ असावी. विचारानं लेकरं मोठे करा, आहार शुद्ध देत चला, नाही तर संपायला काही वेळ लागणार नाही. आपलं ऐश्वर, आपला धर्म, आपली संस्कृती वाहून जायला काही वेळ लागणार नाही. म्हणून अकल्प आयुष्य व्हावे तया माझी या सकळा हरीच्या दासा. आयुष्य दिलं पण माय बापांनो त्याच्या जीवनात पुन्हा हे बी येऊ देऊ नका. कल्पनेची बाधा न हो कवने काली, 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 ही संत मंडळी सुखी असो. कल्पनेची बाधा न हो कवने काली, कल्पनेची बाधा न हो कवने काली, कल्पने संत मंडळी सुखी असो, कल्पनेची बाधा न हो कवने काली, कल्पनेची बाधा न हो कवने काली, कवने काली न हो कवने काली. कल्पनेची बाधा न हो कवणे का, ही संत मंडळी सुखी असो. कल्पना चांगल्या चांगल्या मारी ती सर. कल्पना एका पुण्याला एका फ्लॅट मध्ये एका स्त्रीनं आत्महत्या केली होती. त्या फ्लॅटला कोणीच रेंटवर घेत नव्हतं. माहिती झालं का ते लगेच म्हणायचं आम्हाला, तो मालक म्हणला घेऊन आपण पस्तावलोय म्हणलं. आता इथं कोणी भाडोत्री नाही, काय नाही. योगायोगानं काय झालं, त्या फ्लॅट मधले शेजारी पाजारी गावाला गेले होते सुट्ट्याला, आणि तिथे एक जण भाडे करू आला आणि राहायला लागला. त्याला माहीतच नाही याने काय झालेलं आहे फ्लॅट मध्ये, बरं काय बरं का दादा. आणि त्याच्यावर ते महिना दीड महिन्यानं ते शेजारचे आले, आणि ती शेजारी, मग ती शेजारी तुम्ही आलात का इथे राहायला, अय्या वा व्हेरी नाईस, अशा गप्पा चालू झाल्या त्यांच्या. आणि मग ती म्हणायला लागली, अहो ऐका ना, माहित आहे का तुम्हाला काय, खरं माहित नाही, रियालिटी माहित नाही तुम्हाला याची, नाहीच आहे. येस, माहित नाही तुम्हाला काय आहे यात, ह्या फ्लॅटमध्ये काहीच माहित नाही. ते म्हणले अहो ऐका ना, इथं एका लेकरवाळ्या स्त्रीनं जीव दिलेला आहे. काय म्हटली ती, इथं एका लेकरवाळ्या स्त्रीनं फाशी घेतलेली आहे. आता तिला 4 महिने राहिले, तिला कसला आवाज नाही, कसला त्रास नाही. आता संध्याकाळी ज्यावेळेस झोपली का ती, बातमी कळाल्यानंतर ज्यावेळेस ती उठली ना, तिला अशी वर झोळी बांधलेली दिसली आणि त्याच्यात लेकरू टाकलेलं आणि बाळातीन झोका देते. कल्पना झाली. तुमचं मन तुम्हाला मारील आणि तुमचं मन तुम्हाला तारीला. तुम्ही इथं किती स्टँडर्ड आहात. आता 2 कायद्याला फाशी ठरली अमेरिकेमध्ये, द्यायची म्हणली फाशी. पण एका रिसर्च सेंटरने त्या अधिकाऱ्याला सांगितलं, तरुण अधिकाऱ्याला, आम्हाला एक प्रयोग करायचा आहे म्हणे, करून द्याल का. ते म्हणले ठीक आहे. त्या कायद्याला 2 पुढं बसवलं आणि ते वैज्ञानिक होते. ते म्हणले उद्या आम्ही फाशी नाही देणार तुम्हाला, मग तुम्हाला कोबरा नाक डसवणार आहे. हे कैदी म्हणले येवो मारणार आहे ते वो मारणार आहे, कोबरा नाक डसू नाही तर फाशी देऊ, तुम्ही आम्हाला मारणारच ना. ठीक आहे. सकाळी ज्या वेळेस ते आले, त्यांच्या डोळ्याला पट्टी बांधली, कोणाला, ते कायद्याला, खुर्चीवर बसले आणि सर महाराज त्या दोन्ही कायद्याच्या पायाला टाचण्या टोचल्या. काय टोचल्या? टाचण्या. क्षणार्धात त्यांच्या तोंडाला फेसून दोघंही मेले. तर टाचण्या टोचल्या का कोबरा डसला त्यांना. पण त्यांच्या मनाने बुद्धीनं विष तयार केलं कोबऱ्याचं, मरून गेले. तुमचं मन कसं आहे? कल्पनेत तर नाही ना तुमचं मन. कल्पनेची बाधा न हो काळी, ही संत मंडळी सुखी असो. मग कल्पनेच्याही पुढे गेला तर कैकेयीला मग अहंकार होत असतो.
मायामुळं सप्ता झाला. मी नसतो तो पान सुद्धा हालत नव्हतं. मायामुळं गायकन वादकन मा नाद नाही करायचा. काही काही महिला मंडळ आम्ही जर जेवण केलं जर सहज म्हणलो ना वाव किती भारी भाजी झाली, आतनं किचन रूम मध्ये येते, किचन रूम मधून हॉलमध्ये येते ना आमच्या बरोबर बोलते बाबा काय वेड सांभाळलं. कळलं का नाही? नंतर कळेल उद्या तुम्हाला. उग मी होते म्हणून प्रपंच झाला नाही तर माझा नवरा येडाच होता, येडा होता पक्का. अहंकार आहे महाराज, वेड सांभाळलं. आणि म्हणून मायबापांनो ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हुशार हुशार उठू नका. अय ओ काऊसा थांबा 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 भाऊआ. हुशार हुशार उठूच नका. जे घांगेत येडेत पीठ मळताना नाकात बोट घालून पीठ मळी द्यायचं वाटा वाटा ते नाही उठून जा. कशाला उठा रे? उद्याच्या सूचना होतील, आमचे सगळे टाळकरी खाली बसतील. उद्याच्या सूचना होतील आणि तुम्ही तर एवढे महाराष्ट्रातले मोठमोठे कीर्तनकार आणले तेव्हा यांना काहीच बोलले नाही का? आज उठले? आज नाही, रोज उठत येते, सोकलेले येते. हो अय अक्का मला तर 250 किलोमीटर जायचं आणि तुम्हाला जायचं 20 किलोमीटर. गडबडलंय. कीर्तन झालं का? अरे काय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल